नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एक व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मला सुट्टी असल्यामुळे अचानकच प्लॅन ठरवला की आपण जाऊया आज पाचगणी महाबळेश्वरला. तर आम्ही आलोत आज. एकटा नाही, मी तर आम्ही दोघं आहेत, मी आणि माझी मिसेस आहे. तिकडे फोटोशूट करते आहे. आणि सध्या आहोत आपण पाचगणी पारसी येथे. तर आता इथनं आपण जाणार आहोत पाचगणीमध्ये 2-3 पॉईंट आहेत, ते आधी बघूया. त्यानंतर आपण जाणार आहोत इथनं महाबळेश्वरला. हा बघू शकतात पारसी पॉईंट आहे, इकडे बघू शकतात. इथे मिसेस उभी आहे आणि इथनं तुम्ही व्ह्यू बघू शकतात, किती छान असं दिसतोय. बघा, छान असा हा लेक आहे. आणि आपल्याला जायचं आहे बघा त्या साईडला, जे टॉवर दिसते तुम्हाला तिथे जायचं आहे. तिथे बघा टेबल पॉईंट, आणि त्याच्याच बाजूला इकडे ह्या साईडला आहे सिडनी पॉईंट. आलोत आत्ता आपण पाचगणीच्या सिडनी पॉईंटला. आणि तुम्हाला इथनं एक नजारा दिसतो. तरी आता दुपार असल्यामुळं थोडं ऊन आहे, उन्हामुळं एवढं काही खास दिसत नाही, पण जबरदस्त असा नजारा आहे, ते तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकतात किती सुंदर असा नजारा आहे. तिकडे धोमचं धरण आहे बघा, या साईडला बघू शकतात तुम्ही, सुंदर असं दिसतंय. इकडे मस्त असं दरी आहे. आणि इकडला बघू शकता तुम्ही, असं काही हा सिडनी पॉईंट आहे. इथे मला वाटतं इथं रात्री संध्याकाळी भारी दिसत असं, कारण की लाईटिंग वगैरे लागल्यानंतर. तर आपण जाऊया आता वरती, वरून पण काहीतरी दिसन छान असं. तर हा बघू शकतात सिडनी व्ह्यू पॉईंटचा परिसर. मी इकडनं तुम्हाला दाखवतो बघा, इकडनं काय काय आपल्याला दिसतं आहे ते. तर समोर जो डोंगर दिसतो त्याच्यावर आपला किल्ला आहे बघा, प्रतापगड. आणि जे नदीच्या बाजूलाच, म्हणजे डॅमच्या बाजूलाच जे गाव दिसतं छोटं, ते चेन्नई एक्सप्रेसमध्ये जे गाव होतं थंगाबलीचं, तर ते गाव आहे बघा. आणि ह्या साईडला बघू शकतात, इकडे आहे टेबल पॉईंट. आपण आता मॅप्रो गार्डन इथे आत्ता गाडी पार्क केली आपण या साईडला. गाडी पार्क केलेली आहे आपल्या याच्या आतमध्ये, इथनं एंट्री आहे. तर बघू शकतात हे असं काही मॅप्रो गार्डन आहे. इकडं आपल्या शॉपिंगला भरपूर काही एरिया आहे. आपण इकडनं आधी एंट्री करूया, बघूया आधी काय, त्यानंतर ठरवूया काय घ्यायचं का नाही. तर असा काही परिसर आहे मॅप्रो गार्डनचा. ह्या साईडला बघू शकतात छान असं इथं सजून ठेवलं स्ट्रॉबेरीच्या आकाराचं. इथं आपण फोटो घेऊ शकतात. गाडी बघू शकतो, इकडे नॅनो गाडी आहे, तिला छान असं सजवलेलं आहे स्ट्रॉबेरी. इकडे बघू शकतात मस्त असे झाडं वगैरे लावलेले त्या साईडला. ते इकडे बघू शकतात. आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये. तर जाऊया आतमध्ये. अजून काही कल्पना आहे एंट्री फीमध्ये का काही चार्जेस घेतात ते बघूया आधी. तर इथं बघू शकता तुम्ही खाखरा फॅक्टरी इथं, आणि टुडेज फ्लेवर चीज खाखरा म्हणून. तर या साईडला बघू शकतात तुम्ही गेम आहे भरपूर सारे, इकडे गेम चालू आहे.
तर इथं बघू शकता इकडे एक गेम आहे बघा. 2 मिनटं मिनिमम तुम्हाला इथं लटकायचं आहे. तर 2 मिनटं तुम्ही लटकलात तर तुम्हाला याच्यातलं एखादं प्राईज मिळून जाईल. मित्र लटकला इथं साधारणतः 1 मिनिट अर्धा मिनटं झालेलं आहे. अजून बाकी आहे 1.20 सेकंद. चालू एकच मिनिट राहिला राहू दे. 1 मिनिट जाएगा उसका माइंड डाइवर्ट हो जाएगा. तर आत्ता आलो आपण मॅप्रो गार्डनमध्ये. इकडं रेस्टॉरंट एरिया आहे. तर त्या साईडला आलो. इकडे बघू शकतो इकडं आहे रेस्टॉरंट. आणि इकडं बसू शकतो आपण निवांत बसून. इकडे निवांत बसून असं फूड एन्जॉय करू शकतो. ट्राय केलेलं आहे. आम्ही मागवला बघा छान असा पिझ्झा. आणि इकडं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम जे की मॅप्रो स्पेशल आहे ते आम्ही मागवलेलं आहे. आता खातो आम्ही काय खाल्ल्यानंतर तुम्हाला सांगतो कसं आहे. तर इथं बघू शकता तिथं आहे फॅक्टरी बघा मॅप्रोची. मॅप्रोचे जेवढे किती प्रोडक्ट्स आहेत ते इथं आपण विकत घेऊ शकतात. इकडे सेल लागलेला आहे बघा. असं काय सेल आहे. जेवढे काय ज्यूस आईस्क्रीम चॉकलेट्स वगैरे हे सगळं इथं तुम्हाला मिळून जाईल. पिझ्झा वगैरे खाऊन झालेला आहे आणि मॅप्रो गार्डन पण फिरून झालेले आहे. आता लवकरात लवकर निघायचं आहे महाबळेश्वरला, कारण की ऑलरेडी वाजलेत 5. जेवढं लवकर आणि तेवढं लवकर तिथं पोहोचलं पाहिजे आपल्याला. आलोत आपण महाबळेश्वरच्या वेण्णा लेक पॉईंटला. तर ह्या साईडला बघू शकता तुम्ही. इकडे आहे बघा वेण्णा लेक. इथे तुम्ही बोटेत वगैरे बसू शकतात निवांत असं. इकडे बघू शकतात भरपूर जण असं बसलेले तिकडे बोटेवर चाललेत. स्वतः पण चालू शकतात तुम्ही. आणि ह्या साईडला बघू शकतात. या साईडला बघा हॉर्स रायडिंग जे की तुम्ही करू शकतात. पर पर्सन 150 रुपये म्हणतात. मार्किंग केलं तर 100 रुपयापर्यंत तुम्ही आरामशीर बसू शकतात बघा. मला हे बघू शकतात तुम्ही असं. हे बघू शकतात एवढे फास्ट तुम्ही हॉर्स रायडिंग करू शकतात. तर आत्ता चाललो आहे बघा महाबळेश्वर गिरीस्थान वेण्णा लेक बोट क्लब. तर बोटीमध्ये बसूयात ना आपण. बघूया प्राईस किती आहे. तर बघू शकता तिकडे आहे बघा पॅडल बोटिंग जे आपण बोटिंग करू शकतात. आणि त्या साईडला बघा बुकिंग ऑफिस. पॅडल बोटचं प्राईज आहे बघा एका तासासाठी 600 रुपये आणि डिपॉझिट आहे 1000 रुपये. रॉईंग बोटिंगचं तेच आहे 500 रुपये अर्ध्या तासासाठी आणि 1000 रुपये डिपॉझिट.
1 तर hour. मित्रांनो आता फायनली आलो आहोत आपण महाबळेश्वरांच्या दर्शनासाठी. या साईडला बघू शकतात, या साईडला आहे मंदिर. तर लवकरात लवकर दर्शन घेऊया आणि आपण येऊया आपल्या घरी जाण्यासाठी. ऑलरेडी उशीर झालेला आहे, कारण की आत्ता वाजले संध्याकाळचे 6 आणि जाताना घाट वगैरे आपल्याला फार अडचण येईल. त्यामुळं लवकरात लवकर आता दर्शन घेऊया आणि निघूया. तर इथं बघू शकतात एवढे सारे मंदिर आहेत. श्री अतिबळेश्वर मंदिर आहे, श्री महाबळेश्वर मंदिर आहे, श्री पंचगंगा मंदिर आहे, श्री कृष्णामाई मंदिर आहे. तर चला लवकरात लवकर दर्शन घेऊया आणि निघूया. आता इकडनं आपल्याला एंटर करायचं आहे. मित्रांनो इथं पण खूप सारे दुकान आहेत, छोट्या मुलांसाठी खेळणी, किचन वगैरे, किंवा प्रसादाचे पण दुकान आहे. इथं प्रसाद पण मिळतो बघा, टोपी वगैरे सगळं मिळतं इथं. मित्रांनो असं काही परिसर आहे, बघू शकतात तुम्ही. ह्या साईडला आहे बघा अति महाबळेश्वरांचं मंदिर, ह्या साईडला आहे पंचगंगा मंदिर. सरळ जायचं इकडनं. आणि ह्या साईडला आहे बघा श्री महाबळेश्वराचं मंदिर. इथनं एंट्री आहे आणि मंदिर ह्या साईडला बघा दिसतंय तुम्हाला. छान असं दर्शन झालेलं आहे. तर इथं 3 मंदिर आहेत एकूण. तर त्यांची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. एक आहे स्वयंभू अतिबळेश्वराचं मंदिर आहे, जे की आहे स्वयंभू. तर दुसरं मंदिर आहे पंचगंगेचं. तेथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री नद्यांचा उगम झालेला आहे. आणि भागीरथी आणि सरस्वती या गुप्त रूपाने, भागीरथी दर 12 वर्षाने आणि सरस्वती नदी दर 60 वर्षांनी कृष्णा नदीला भेटायला येते. मित्रांनो तिसरं मंदिर जे आहे ते आहे माझ्या मागे बघू शकता तुम्ही. ते आहे श्री महाबळेश्वरांचं, जे की 800 वर्षापूर्वी जुनं मंदिर आहे आणि हजारो वर्ष जुनं शिवलिंग आहे. तर येथेच श्री शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईचं म्हणजेच जिजामातेचं सुवर्णतुळा केली होती, जी की तारीख आहे 3 जानेवारी 1665. खूप उशीर झालेला आहे, बघू शकतात. आता अंधार पळत आलेला आहे, 6:15 6:30 वाजत आलेले आहेत आणि इथनं आपल्याला जायचं आहे पुण्याला. तर लवकरात लवकर आता निघावं लागेल. तर भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.